चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि नॅचरली सुरुवात करते। म्हणजे आपणास माहिती आहे की येत्या 30 एप्रिलला बुधवारी अक्षय तृतीया आलेली आहे। अक्षय तृतीया हा जो सण आहे तर आपणास माहिती आहे की 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये। त्याचबरोबर या दिवशी आपणास माहिती आहे शुभ गोष्टींची खरेदी या दिवशी केली जाते, गृहप्रवेश देखील केला जातो, वास्तुशांती केली जाते। त्या दिवशी आपल्याला म्हणजे हा जो दिवस आहे अक्षय तृतीया, या दिवशी आपल्याला कुठलाही मुहूर्त बघायची गरज पडत नाही, इतका शुभ दिवस हा मानला जातो। तर या दिवशी लक्ष्मीनारायण म्हणजेच माता लक्ष्मी आणि श्री विष्णूची देखील पूजा अर्चा या दिवशी केली जाते। त्यांच्या लक्ष्मीकारक सेवा देखील या दिवशी केल्या जातात अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी। सगळ्यात महत्त्वाचं आता हा जो अक्षय तृतीया दिवस आहे तो आपल्या पितरांना देखील समर्पित आहे। या दिवशी आपल्याला पितरांच्या नावाने देखील भरपूर अशा सेवा करायच्या असतात, त्यांच्या नावाने एक विशिष्ट पूजा मांडणी करायची असते, मंत्र स्तोत्राचं पठण करायचं असतं, दान धर्म या दिवशी त्यांच्या नावाने करायचा असतो। कारण की असं म्हटलं जातं की या दिवशी जर आपण पितरांच्या नावाने दान धर्म केला तर तो अक्षय टिकत असतो, तेवढं अक्षय पुण्य आपल्याला ते मिळत असतं या दिवसाचं। तर नक्कीच सांगते आणि जो कोणी या दिवशी अक्षय तृतीया दिवशी पितरांच्या नावाने दान धर्म करतो त्याला सुख समृद्धी आयु आरोग्य सगळ्या काही गोष्टींमध्ये यश प्राप्त होत असतं आणि पितरांचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो। तुमच्या आयुष्यात जर पितृदोष जर भरपूर प्रमाणामध्ये असेल तर नक्कीच अशा प्रकारच्या तिथींना अशा विशिष्ट गोष्टी पितरांच्या नावाने स्मरणार्थ करत चला। बघा आयुष्यामध्ये कधीच पितृदोष देखील तुम्हाला लाभणार नाही, कारण की पितर ज्यावेळेस नाराज असतात त्यांच्या नावाने तुम्ही ज्या गोष्टी करायला पाहिजे करत नाही त्यावेळेस तुम्हाला पितृदोष हा लागत असतो तुम्हाला। तर मंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की आपल्याला अक्षय तृतीया या दिवशी पितरांची पूजा मांडणी कशी करायची आहे, कुठल्या सेवा करायच्या आहेत। या दिवशी आपला जर तुमचे जे गेलेले पूर्वज आहेत किंवा पितर आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सासूबाई तुमच्या घरामध्ये नसते त्यांच्या नावाने कशी पूजा मांडणी करायची आहे, सासरे नसेल तर कशा प्रकारे पूजा करायची आहे आणि सासू सासरे दोघेही नसतील तर कशा प्रकारे पूजा मांडणी करायची आहे, याबद्दलचा अत्यंत महत्त्वाचा आजचा व्हिडिओ आणि माहिती असणार आहे। सोबतच या दिवशी पितरांना घास कशा प्रकारे द्यायचा आहे आणि या दिवशी पितरांच्या नावाने एक विशिष्ट दान आपल्याला करायचं आहे, ते कोणतं आहे, कशा प्रकारे करायचं आहे याबद्दलचा संपूर्ण माहिती व्हिडिओ आजचा असणार आहे। त्यामुळे या दिवशी म्हणजे हा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळींनो, आपणास माहिती आहे की वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया म्हणत असतात। हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे। त्याचबरोबर हा दिवस जो आहे ज्यावेळेस बुधवार आणि सोबत रोहिणी नक्षत्र आणि हे दोन्हीचा संगम ज्या दिवशी होतो ती जी तिथी आहे ती अत्यंत महापुण्यकारक तिथी मानली जाते आणि या वेळेस बुधवारच आलेला आहे या दिवशी, म्हणून सांगते की अत्यंत महापुण्यकारक हा दिवस असणार आहे। त्यामुळे या दिवशी नक्की सांगेल की पितरांचा आशीर्वाद सोबत राहण्यासाठी नक्कीच या दिवशी पितरांची पूजा मांडणी सेवा दान धर्म न करायला विसरू नका। आणि आपणास माहिती आहे की जोपर्यंत पितरांचा आशीर्वाद आपल्या सोबत नसेल ना तर आपल्या आयुष्यात कुठल्याच गोष्टी ह्या चांगल्या होत नाही। तुम्ही कितीही मेहनत कष्ट करत आहात, कितीही छान नोकरी करत आहात तरी पण त्याच्यामध्ये तुम्हाला सुख लाभत नाही, पैसा घरात टिकत नाही, भले लाख लाख रुपये पगार असेल तो सुद्धा घरात टिकत नाही, आरोग्य तुमचं ठीक राहत नाही, भरपूर अशा गोष्टी ज्या आपल्याला म्हणजे पाहिजे नसतात त्या आयुष्यामध्ये घडत असतात फक्त आणि फक्त पितृदोष मागे लागल्यामुळे। त्यामुळे सांगते की नक्कीच या दिवशी या सगळ्या गोष्टी जे सांगणार आहेत त्या करायला विसरू नका आणि मनोभावे श्रद्धेने करा। तर मंडळी, या दिवशी आपण सांगितल्याप्रमाणे आता जो अक्षय तृतीया आहे या दिवशी आपल्या पितरांनी सेवा कशी करायची आहे, तर या दिवशी आपल्याला आधी स्वच्छ घर पूर्ण करून घ्यायचं आहे। या दिवशी सकाळी घरातल्या सगळ्या मंडळींनी, लहान थोरांनी मोठ्यांनी सगळ्यांनी लवकर उठायचं आहे। आता सर्वप्रथम तुम्हाला सांगते की या दिवशी घरातला जो कर्ता पुरुष आहे, कर्ता पुरुषाने तर आपल्या घरामध्ये जोपर्यंत पितरांची पूजा मांडणी पूजा आणि त्यांना पितरांना अन्नदान होत नाही आणि त्यांच्या नावाने आपण जे गणज जेवायला बोलवतो ते गणज जेवून गेल्याशिवाय त्या घरातल्या कर्त्या पुरुषांनी अन्न ग्रहण करायचं नसतं, उपवास करायचा असतो आणि सोबतच घरातल्या सर्व मंडळींनी लहान थोर मोठ्यांनी देखील उपवास करायचा असतो। या दिवसाचं केलेलं व्रत हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं आणि पुण्यकारक मानलं जातं। त्यामुळे पितरांना घास गणज जेवून गेल्याशिवाय घरातल्या कोणीही काही खायचं नाही आहे। एक दिवस आपण नक्कीच हा जो नियम आहे किंवा गोष्ट ती नक्कीच पाळायची आहे। दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी पितर पृथ्वीवर येत असतात आणि आपल्या घरी जेवायला येणार असतात, त्यांच्या नावाने आपण अन्नदान करणार असो। त्यामुळे या दिवशी आवर्जून एक गोष्ट लक्षात ठेवायची, घरामध्ये कुठल्याही प्रकारची सकाळपासून किटपीट होणार नाही, भांडण होणार नाही, कटकट होणार नाही, याची आवर्जून काळजी घ्यायची आहे। आपण ज्यावेळेस घरामध्ये पै पाहुणा येणार असतो तर घर स्वच्छ करतो, नीटनेटकं करतो, घरामध्ये शांतता ठेवतो, आनंदमय वातावरण ठेवतो। त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये आपले पितर जेवायला येणार आहेत त्याच्यामुळे आपण घरातलं वातावरण देखील शांत ठेवायचं आहे। कितीही रुसवे फुगवे असू दे, कितीही कटकट भांडण असू दे, कितीही काही म्हणतात की दुरावा असू दे नात्यांमध्ये, पण ज्या दिवशी आपण ह्या पितरांची सेवा पूजा करण्यासाठी एकत्र येतो त्यावेळेस फक्त आणि फक्त मनामध्ये चांगले भाव, पितरांच्या बाबतीत
चांगली श्रद्धा ठेवून एकमेकांबद्दल चांगलं या दिवशी वागायचं आहे, बोलायचं आहे. कोणाबद्दलही काही म्हणजे त्या दिवशी घरामध्ये काही खटका उडणार नाही याची नक्कीच आवर्जून दिवसभर काळजी घ्यायची आहे. नाहीतर सगळं काही करताल तुम्ही, अन्नदान मोठ्या प्रमाणात करताल, खूप लोक जीव घालताल, मूर्ती पूजा मांडणी करताल, सगळं काही करताल, ब्राह्मण बोलून तुम्ही सगळ्या गोष्टी करताल, पण घरात जर किरकिर आणि खटपट असेल, एकमेकाला उलटं बुलटं बोलणं असेल, तर नक्की सांगते पितर खुश होणार नाही त्या दिवशी, उलट तुम्हाला त्याचे दोषच लागतील. म्हणून सांगते की या 2 गोष्टी नक्कीच आवर्जून पाळायच्या आहेत. म्हणून सुरुवातीलाच तुम्हाला सांगते आहे. तर आता या दिवशी सकाळी उठल्यावरती घरातल्या सगळ्यांनी लवकर उठायचं आहे. आंघोळ झाली, आंघोळ झाल्यावरती कर्त्या पुरुषांनी तरी सहपरिवार मिळून जरी केली ही सेवा तरी चालेल, पण घरातल्या कर्त्या पुरुषांनी जरी काय करायचं आहे, आंघोळ झाली, आंघोळ झाल्या झाल्या आपल्याला दक्षिण दिशा जी आपल्या घरामध्ये आहे त्या दिशेला तोंड करून आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक पूजा मांडणी करायची आहे. दक्षिण दिशेला पितरांच्या नावाने, पितरांचा फोटो असेल तर फोटो तिथे ठेवायचा आहे आपल्याला आणि त्याची पूजा मांडणी करायची आहे. पण त्या अगोदर सकाळी उठल्या उठल्या आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून आपण जे पितरांसाठी एक वेगळं आसन ठेवायचं असतं. देवांचं आसन आणि पितरांचं आसन एकत्र करायचं नाही. त्याच्यामुळेच पितरांचं आसन, पितरांची जप ही वेगळीच ठेवायची असते. पितरांसाठी जो दिवा लावतो तो सुद्धा वेगळाच ठेवायचा असतो, तो एकत्र करायचा नाही देवांच्या ह्याच्यामध्ये. तर आपल्याला एक आसन घ्यायचं, आसनावरती बसून किंवा उभं राहून तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करायचं आहे. सहपरिवार मिळून किंवा कर्त्या पुरुषांतरी आपल्या माहिती असेल की नित्यसेवेची पोथी आहे, त्याच्यामध्ये पितृतुष्टीकारक, पितृ अष्टकम आणि पितृस्तुती हे स्तोत्र दिलेले आहेत. हे आपल्याला हात जोडून दक्षिण दिशेला तोंड करून म्हणायचे आहेत. या दिवशी जर तुम्ही हवन जर त्यांच्या नावाने केलं पितरांसाठी, त्याच्यामध्ये आपणास माहिती आहे की हे स्तोत्र म्हणायचे असतात. जर तुमच्याकडे हवन कुंड नसेल तर हात जोडून तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून जरी म्हटलं सकाळी सकाळी तरी चालणार आहे. जर तुम्हाला हवन करता आलं, हवन म्हणजे काय, हवन कुंडाचं भांडं घ्यायचं, दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं. जर तुमच्याकडे पांढरा असेल, पांढरा वस्त्र त्या दिवशी घालायची आहेत कर्त्या पुरुषांनीच हे हवन करायचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही काय करायचं, काळे तीळ, थोडंसं गाईचं शुद्ध तूप घ्यायचं, त्यात काळे तीळ टाकायचं आणि पितृस्तुती, पितृदुष्टीकारक, पितृ अष्टकम हे स्तोत्र म्हणत म्हणत त्या हवन कुंडामध्ये गौरी घ्यायची, शेणाची ती ठेवायची, त्याच्यावर स्वाहाकार करत करत तुम्हाला हे स्तोत्र म्हणायचे आहेत. हे झालं तुमचं हवन पितरांच्या नावाने. अशा प्रकारे तुम्ही हे सकाळी सकाळी उठल्या उठल्या सेवा करू शकता. तर अशा प्रकारे ह्या गोष्टी सकाळी सकाळी झाल्याच पाहिजे पितरांच्या नावाने, आणि होईल तेवढं जास्तीत जास्त पितरांचं स्मरण या दिवशी करायचं आहे आणि शांत राहायचं आहे. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. ते केल्यानंतर आता काय करायचं आहे, या दिवशी आपल्याला माहिती घरामध्ये पूर्णावरणाचा नैवेद्य बनत असतो, आंब्याचा रस बनत असतो. काही काही घरांमध्ये तर फक्त अक्षय तृतीयेलाच घरामध्ये पहिल्यांदा आंबा आणला जातो आणि रस केला जातो. पितरांना अगोदर नैवेद्य दाखवला जातो आंब्याच्या रसाचा, आंब्याचा, आणि त्यानंतर घरामध्ये खायला सुरुवात होते. ही पद्धत माझ्याकडे सुद्धा आहे. म्हणून सांगते की मी सुद्धा अजून आंबा खाल्लेला नाही आहे. जोपर्यंत आता अक्षय तृतीयेला पितरांना नैवेद्य जाणार नाही आंब्याचा किंवा आंब्याच्या रसाचा, तोपर्यंत खाल्ला जात नाही. कणी कणी गौडी पाड्यापासूनच खायला सुरुवात करतात. पण माझ्याकडे तर तशी खूप जणांकडे अशी पद्धत नाही आहे. आधी पितरांना अक्षय तृतीयेला हा नैवेद्य दाखवला जातो, त्यानंतरच खायला सुरुवात होत असते. तर या दिवशी पूर्णावरणाचं नैवेद्य, आंब्याचा रस, सगळ्या गोष्टींची आपल्याला आधीच ऑलरेडी तयारी करून ठेवायची आहे. दुपारी 12 वाजण्याच्या अगोदरच सगळं काही रेडी करून ठेवायचं आहे. नैवेद्य आपल्याला दुपारी 12 नंतर आपल्याला ठीक 12 वाजता किंवा 12च्या नंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो. म्हणून सकाळी घरातल्या ज्या स्त्री आहेत त्यांनी लवकर उठून स्वयंपाकाला लागायचं आहे. तयारी आदल्या दिवशीच करून ठेवायची आहे. तर या दिवशी आपल्याला आता पितरांच्या नावाने पूजा मांडणी कशी करायची आहे आपणास माहिती आहे की अक्षय तृतीयेला आपण ज्यावेळेस पूजा मांडणी करतो पितरांसाठी, त्यावेळेस आपण करा आणि केळी 2 माठ असतात. एक मोठा केळी म्हणजे मोठा माठ, करा म्हणजे छोटा माठ, हे 2 आपल्याला आदल्या दिवशीच बाजारातून आणायचे आहेत. व्यवस्थित कुठे कुठे छिद्र तुटलेले असे आणायचे नाही, व्यवस्थित बघून आणायचे आहेत करा आणि केळी. आणल्यानंतर स्वच्छ धुवून वगैरे ठेवायचं आहे. धुतल्यानंतर त्यांना स्वच्छ कोरडं करायचं आणि दक्षिण दिशेला दक्षिण दिशेच्या बाजूने आपल्याला पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे. त्याच्यावरती पांढरं वस्त्र टाकायचं आहे आणि एक दिवा जो असतो पितरांच्या नावाने जो लावतो आपण प्रत्येक वेळेस, तो दिवा घ्यायचा, थोडेसे तांदूळ घ्यायचे, तांदळावर तो दिवा ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये फक्त एकच वात लावायची आहे. 2 वातीची एक वात करायची नाही, ती फक्त देवाला करत असतो. पितरांना फक्त आणि फक्त एकच वात लावायची आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे तेल वापरता दिव्यांसाठी ते तेल टाकायचं आहे. थोडेसे काळे तेल टाकले तरी चालणार आहे. तो दिवा तिथे लावायचा, पितरांचं स्मरण करायचं. पितरांचे जे काही फोटो आहेत, समजा दोन्ही सासू सासरे गेले आहेत, तुमचे पूर्वज आहेत, तर नक्की दोघांचे फोटो ठेवायचे. समजा सासूबाई गेले तर सासूबाईचा फोटो ठेवायचा, सासरे गेले तर सासऱ्याचा फोटो तिथे ठेवायचा आहे त्या पाठावरती, पांढऱ्या वस्त्रावरती. आता तिथे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, आधी त्या दिव्या प्रज्वलित केला की दिव्यासमोर तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे.
की हे म्हणजे जे गेलेले पूर्वज आहेत तुमचे पितरांच्या स्मरणार्थ प्रार्थना करायची आहे की आज मी घरामध्ये अक्षय तृतीया दिवशी तुमच्या पितरांच्या स्मरणार्थ म्हणजे तुमच्या स्मरणार्थ मी पूजा मांडणी करत आहे, सेवा करत आहे, अन्नदान करणार आहे। ह्या सर्व गोष्टी निर्विघ्नपणे माझ्याकडून पार पडू द्या आणि तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या माझ्या म्हणजे आपल्या कुटुंबावरती आणि येणाऱ्या वंशजांवरती राहू द्या। घरामध्ये सदैव सुख, आयु, आरोग्य, शांती लाभू द्या। प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ द्या आणि घरामध्ये शुभ कार्य घडू द्या। फक्त आणि फक्त तुमच्या आशीर्वादाने, पितरांच्या आशीर्वादाने तुमचा आशीर्वाद म्हणजे सदैव आमच्या सोबत असू द्या। ही प्रार्थना तिथे दिवा लावल्या करायची आहे आणि केल्यानंतर तुम्हाला पूजा मांडणीला सुरुवात करायची आहे। सांगितल्याप्रमाणे फोटो मांडणी करायची आहे, जे गेलेले पूर्वज आहेत त्यांची। समोर त्याचे काय करायचं, थोडेसे गहू, वाटीभर गहू किंवा वाटीभर तांदूळ घ्यायचे, त्या फोटो समोर टाकायचे आहे। त्याच्यावरती तुम्हाला काही टाकायचं नाही, हळद कुंकू वगैरे टाकायचं नाही आहे। डायरेक्ट तुम्हाला काय करायचं, आता जर तुमच्या घरामध्ये सासूबाई वारल्या आहेत, सासरे आहेत पण सासूबाई वारल्या, तर केळीची पूजा करायची। केळी म्हणजे मोठा माठ असतो, तो त्या तांदळावरती ठेवायचा आहे, पाण्याने भरलेला माठ ठेवायचा आहे। त्याच्यानंतर जर तुमच्या घरामध्ये सासूबाई आहेत तर सासरे नाही आहेत तर फक्त कराची पूजा करायची। करा म्हणजे छोटा माठ असतो, तर कराची पूजा करायची असते। जर दोन्हीही नसेल तर केळी खाली ठेवायची पाण्याने भरलेली स्वच्छ आणि त्याच्यावरती करा ठेवायची असते, छोटा माठ पाण्याने भरलेला ठेवायचा असतो। अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की कोण नसेल तर कशी पूजा करायची। सासूबाई नसतील तर फक्त कराचीच पूजा करायची, सॉरी केळीचीच पूजा करायची। सासूबाई वारल्या असेल तर केळीचीच पूजा करायची, त्या मोठ्या माठाची, करा ठेवायचा नाही। सासरे नसतील, सासूबाई आहेत तर फक्त कराचीच पूजा करायची, केळीची पूजा करायची नाही। आणि दोन्हीही नसतील तर केळी आणि करा दोघांची पूजा करायची असते। आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या त्याच्या कुलाचाराप्रमाणे मांडणी जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने असते, तर तुम्ही त्या पद्धतीनेच मांडणी करायची आहे। पण जी नसतील त्यांचीच पूजा करायची आहे, दोघांची, करा आणि केळी दोघीही मांडायच्या नाही। आता करा आणि आता दोघांची मी सांगते तुम्हाला पूजा मांडणी कशी करायची आहे। जर समजा सासू असेल दोघेही नसतील तर केळी जी आहे ती तुम्हाला स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचं आहे, तो त्या तांदळावरती घरावरती ठेवायचा आहे, पाठावरती ठेवल्यानंतर तुम्हाला काय का त्याच्यामध्ये थोड्या वस्तू टाकायच्या आहेत। त्याच्यामध्ये काय टाकायचं आहे तुम्हाला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला फूल, थोडेसे तीळ टाकायचे आहे, त्याच्यामध्ये सुपारी, विड्याची पाने ठेवू शकता किंवा तुम्ही आंब्याचे पान ठेवता तरी सुद्धा चालणार आहे, किंवा आंब्याचा दगडा जरी टाकला तरी चालणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला दक्षिणा म्हणजे 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे आणि ते पूर्ण पाण्याने भरलेलं असावं अशा प्रकारे। आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती करा ठेवायची आहे। जर दोन्हीही नसतील, सासू आणि सासरे दोघेही नसतील तर त्याच्यावरती करा ठेवायची आहे। तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला तसंच करायचं आहे, पाण्याने भरलेला तो करा असावा, त्या केळीवर ठेवायचा आणि तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा सेम टाकायचं आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला फूल, तिळ टाकायचे आहेत, नंतर हळद कुंकू, फूल, तिळ टाकायचे, सुपारी टाकायचं आहे, दक्षिणा 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे, आंब्याची किंवा विड्याची पाने टाकायची आहेत। तर अशा प्रकारे तुम्हाला ते करायचं आहे। आणि केळी आणि कराला जर तुम्ही ज्याची पूजा करणार आहात, करा किंवा केळीची किंवा दोन्हीची पूजा करणार असाल तर त्यांना हळद कुंकू म्हणजे आपण बघा मंगल कलश असतो त्याला कसे आपण बाजूने हळद कुंकाचे 5 पट्टे ओढतो, तर इथे तसं करायचं नाही। इथे फक्त जो गंध आहे, अष्टगंध असेल किंवा गंध असेल त्याने पट्टे ओढायचे आहेत, तुम्हाला वरून खाली ओढायचे आहेत। करा आणि केळी ज्याची पूजा करणार आहात त्याला गंध लावायचा आहे, चारी बाजून तुम्हाला गंध ओढायचे आहेत, तुम्हाला ते पट्टे वरून खालपर्यंत। आणि त्याचा जो काही म्हणजे आता जो काही म्हणतात माठाचा जो काही कड आहे वरचा, त्याला तुम्हाला धागा, जो लाल धागा भेटतो बघा आपल्या बाजारात, तो तुम्हाला तिथे 3 वेळेस, फक्त 3 वेळेसच ओम पितृदेवताभि म्हणून गुंडाळायचा आहे। हे झाली तुमची पूजा मांडणी। आता तुम्हाला याच्यावरती काय करायचं आहे, समजा तुम्ही केळीचीच पूजा करता आहात तर केळीची त्या सांगितल्याप्रमाणे साहित्य टाकायचं, गंध वगैरे लावायचा आणि त्याच्यावरती तुम्हाला खरबूज किंवा आंबा जे तुमच्याकडे फळ ठेवतात ते फळ त्याच्यावरती ठेवायचं आहे। आता आमच्याकडे आंबा ठेवतात, तुमच्याकडे चेर ठेवतात, त्याच्यावर ठेवायचं आहे। समजा करा आणि केळी दोन्ही तुम्ही मांडलेले आहात, दोन्ही पूर्वज नसल्यामुळे, तर सगळ्यात वरती करावरती केळी, करा, त्याच्यावरती ते फळ ठेवायचं आहे अशा प्रकारे। तर ते फळ ठेवणं खूप आवश्यक आहे, ते फळ ठेवायला विसरू नका। आणि हे सगळी पूजा मांडणी झाली तर तुम्हाला पितरांच्या फोटोला गंध, समजा दोन्ही गेले तर सासूबाईंना हळद कुंकू आणि पितरांना गंध किंवा तुम्ही काळा बुका कुणी लावतं ते लावू शकता, फूल हार वगैरे अर्पण करायचे आहे, धूप दीप लावायला, दिवा तर आधीच लावतो आपण, धूप वगैरे लावून घ्यायचं आहे, ओवाळायचं आहे, धूप दीप दोन्ही गोष्टी ओवाळायच्या आहेत आणि ते जागेवर ठेवायचं आहे। ह्या सगळ्या गोष्टी तिथे करून ठेवायच्या आहेत तुम्हाला। हे केल्यानंतर तुम्हाला ठीक 12 वाजता किंवा 12 वाजल्यानंतर तुम्हाला जो काही तुम्ही नैवेद्य बनवला तो नैवेद्य तिथे तुम्हाला दाखवायचा आहे, तो नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्याला तुम्हाला सांगते मी, नैवेद्य दाखवताना आता पितरांना कशा प्रकारे आपल्याला, आता बघा आपण देवाने ज्यावेळेस नैवेद्य दाखवतो त्यावेळेस आपण या बोटाने पाण्याचा भरीव चौकोन करतो, पण पितरांना नैवेद्य दाखवताना आपल्याला गोल आकारमध्ये सर्कल करायचा असतो जमिनीवरती, त्याच्यावरती ताट ठेवायचं असतं पाणी आणि ताट ठेवताना।
ते ठेवल्यानंतर तुम्हाला आधी सर्वप्रथम सगळं काही नैवेद्य व्यवस्थित जे काही तुम्ही केलं तो सगळं व्यवस्थित मांडून घ्यायचं, ताटामध्ये पत्रावळीवर तो मांडून घ्यायचा आहे। ते मांडल्यानंतर तुम्हाला आता आपण बघा देवाला पाणी ओवाळताना आपण अशा प्रकारे पाणी ओवाळतो 3 वेळेस गायत्री मंत्र म्हणून। पण इथे तुम्हाला काय करायचंय उलटं, आता आपण असं पाणी ओवाळतो तसं न करता, म्हणजे आता समजा ही माझी समजा आता हा डावा हात आहे, तर डाव्या हाताच्या बाजूने आपण असं उजव्या हाताकडे येतो, हे झालं देवांसाठी। पण पितरांसाठी काय करायचं आहे तर आपल्याला उलटं यायचं आहे, आपल्याला उलटा हात फिरवायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला उलटं ओवाळायचं आहे पितरांसाठी 3 वेळेस। ते ओवाळल्यानंतर आपल्याला ते नैवेद्य दाखवायचं आहे, परत एकदा प्रार्थना करायची आहे की नैवेद्य ग्रहण करावा म्हणून। ते सगळं झालं, आता तुम्ही तुमच्या घरामध्ये जर समजा सासरे नसतील तर सासऱ्यांच्या प्रित्यर्थ गण म्हणून तुम्ही पुरुष मंडळींना जेवायला एखादा पुरुष जेवायला बोलवू शकता। सासूबाई नसतील फक्त तर तुम्ही एखादी स्त्री, सवाष्ण स्त्री तुम्ही जेवायला बोलवू शकता। जर दोन्ही नसेल तर तुम्ही एखादं जोडपं असेल तर जोडपांना जेवायला बोलवू शकता, त्यांचे प्रित्यर्थ गण म्हणून जेवायला बोलवायचा मान असतो। जर कोणीच नाही आलं तर ठीक आहे, तुम्ही नंतर तुम्ही गायला किंवा काळाला घास ठेवू शकतो, पण जर भेटलेच तर नक्कीच अशा प्रकारे गण जेवायला बोलवायचे असतात। तोपर्यंत घरातल्या कुठल्याही व्यक्तीने काही खायचं नसतं, उपवास करायचा असतो। आता ते गण जेवून गेल्यानंतरच आपण ते अन्न ग्रहण करायचं असतं या दिवशी, तर नक्कीच ते करायचं आहे गोष्टी। आणि या दिवशी आता जो काही आपण नैवेद्य काढलाय पितरांसाठी तो डायरेक्ट तसाच उचलून ठेवायचा का, पोळी जे काही केलं आहे ते तसं नाही, तर काय करायचं विशिष्ट पद्धतीने तो नैवेद्य आपल्याला देवांना म्हणजे पितरांना दाखवायचा असतो। काय करायचं, जी पोळी, आमटी, भात, कुरडया असेल, पापड असेल, भजी असतील किंवा आंब्याचं रस असेल, ते सगळं तुम्हाला एकत्र कालवायचं आहे, एकत्र पूर्णपणे चुरा करायचा आहे, पूर्णपणे तुकडे तुकडे करायचे, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला ते सगळं काही जे साहित्य आहे ते सगळं एकत्र करायचं, फळं वगैरे ठेवलं फळांचे तुकडे सगळे एकत्र करायचं आहे। ते केल्यानंतर तुम्हाला ते काय तशीच पत्रावळी घ्यायची, पाण्याचा ग्लास घ्यायचा आणि जिथे तुमच्या घरावर छतावर किंवा अंगणामध्ये कावळे येतात तिथे जाऊन तुम्हाला ते ठेवायचं आहे। तो नैवेद्य तुकडे तुकडे करून अख्खा तसाच ठेवायचा नाही, पक्ष्यांना तसं खाता येत नाही म्हणून तुकडे तुकडे करून ठेवायचा आहे, एकत्र मिक्स करायचा आणि मग तो कावळ्यांना घेऊन ठेवायचा आहे नैवेद्य। अशा विशिष्ट पद्धतीने तो नैवेद्य दाखवायचा आहे। आता तुम्हाला सांगितलं की गण जेवून गेल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत। या दिवशी तुम्हाला होईल तेवढं जास्तीत जास्त दान धर्म करायचा आहे। आता या दिवशी दानाचे महत्त्व काय आहे तुम्हाला थोडक्यात सांगते, तर गोरगरीब, मुमुक्षित, उपेक्षितांना मदत करण्याची प्रेरणा देणारा, त्यासाठी प्रवृत्त करणारा हा सण आहे। यामुळे समता, बंधुभाव, ऐक्य टिकण्यास मदत होते। अनाथ विद्यार्थ्यांना मदत करावी, अन्नदान, वस्त्रदान करावे, सौभाग्यवती स्त्रियांनी सौभाग्यप्रद म्हणून चुडादान देखील तुम्ही या दिवशी करू शकता। तर स्त्रियांनी देखील आपल्या आता तुमच्या घरामध्ये जी काही सवाष्ण जेवायला येणार आहे, सासूबाईंचं गण म्हणून तिला पण तुम्ही सौभाग्य अलंकार जे काही आहेत ते तुम्ही तिला दान देऊ शकता। जाताना जे काही गण आहे त्यांना सुद्धा तुम्ही टावेल, टोपी, एखादं वस्त्र दान करू शकता तुम्ही जर पुरुष मंडळी असेल तर। अशा प्रकारे या दिवशी होईल तेवढं जास्त वस्त्रदान, अन्नदान होईल तेवढं दान करायचं आहे। जर समजा कोणी गरजवंत असेल तर गरजवंतांना, आता उन्हाळा खूप जास्त आहे तर एखादी छत्री असेल, पायात चप्पल असेल, अशा प्रकारच्या गोष्टी दान करायच्या आहेत। किंवा तुम्ही या दिवशी माठ, पाण्याचा माठ देखील दान करू शकता, जलकुंभदान याला म्हणतात, खूप जास्त महत्व आहे याच्यासाठी आणि अनन्य पुण्य देखील तुम्हाला ह्याचं मिळणार आहे। तर आता या दिवशी तुम्हाला सांगते विशिष्ट दान आहे ते म्हणजेच काय, जलदानाचे या दिवशी खूप मोठं महत्व आहे। तर आता या दिवशी तुम्ही जे काही करा आणि केळीची पूजा केलेली आहे किंवा कराची केली असेल किंवा केळीची केलेली असेल तर ते जे आहे तर या दिवशी तुम्ही संध्याकाळी किंवा पूजावर झाली, सगळं जेवण वगैरे झालं, संध्याकाळी तुम्हाला हा जो म्हणजे करा आणि केळी आहे किंवा करा असेल किंवा केळी असेल ते तुम्हाला दान करायचं आहे, ब्राह्मणाला दान करायचं आहे। जर त्यांनी घेतलं किंवा ब्राह्मण भेटलं तर ठीक आहे, नाही भेटलं तर काय करायचं, तो एखादा तुम्ही मंदिरामध्ये किंवा जिथे गरज आहे पाण्याची खूप जणांना तिथे तुम्ही ठेवून तिथे तुम्ही तो दान करून येऊ शकता, तो जो काही म्हणजे करा आणि केळीचा जो काही आहे तो। जर नाहीतर तुम्ही शक्य असेल म्हणजे जे काही पाणी, स्वच्छ पाणी भरलेलं असतं तुम्हाला दान करायचं आहे, त्यातलं जे काही साहित्य आहे त्या सगळं तुम्ही ब्राह्मणाने घेतलं तर अतिशय उत्तम। आणि या दिवशी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते की ठीक दुपारी 12 वाजता तुम्हाला हिरण्य दान देखील द्यायचं आहे। घरातल्या कर्त्या पुरुषांनी काही न खाता मंदिरामध्ये जायचं, ब्राह्मण असतात तर ब्राह्मणाला तुम्हाला 1.25 पावशेर पेढे, नंतर तुम्हाला जी दक्षिणा द्यायची तुम्हाला 11 रुपये किंवा तुमच्या यथाशक्ती ती दक्षिणा तुम्हाला त्याच्यामध्ये द्यायची आहे। त्याचबरोबर तुम्हाला एक म्हणतात ना की ते जानवं जोड असं पांढरं ते सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे। एक जानवं जोड, 1.25 पावशेर पेढे आणि दक्षिणा 11 रुपये द्या किंवा कितीही द्या, 101 द्या, ते तुम्हाला या दिवशी ब्राह्मणाला दान द्यायचं आहे। आणि दिल्यानंतर त्यांच्याकडून प्रसाद परत घ्यायचा नाही, फक्त म्हणजे नमस्कार करायचा आणि घरी परत यायचं आहे, कुठेही इकडे तिकडे जायचं नाही, घरी परत यायचं आहे। याला सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला देखील जर तुम्ही ठीक दुपारी 12 वाजता घरातल्या कर्त्या पुरुषांनी अशा प्रकारे हिरण्य दान दिलं, घरामध्ये हवन तर्पण दान धर्म केला तर तुम्हाला खरं सांगते कधीच
तुमचे पितर तुमच्यावर नाराज होणार नाहीत, तुम्हाला कुठल्या प्रकारचा पितृदोष देखील लागणार नाही। तर अशा प्रकारे तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे। पितृस्तुती पितृदृष्टीकारक स्तोत्र या दिवशी म्हणायचं आहे नक्कीच, आणि ओम पितृदेवताभ्यो नमः याचं स्मरण करत राहायचं आहे। नक्कीच अशा पद्धतीने ही पूजा मांडणी असेल, किंवा सासूबाई नसेल तर कसं करायची आहे पूजा, सासू नसेल तर कशा प्रकारे पूजा करायची आहे, किंवा सासू सासरे दोघेही नसेल तर कशा प्रकारे पूजा करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे पितरांना, त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे याच्यामध्ये, मला तरी वाटतं। आता तुम्हाला एक थोडक्यात सांगते जलदानाचे महत्त्व काय आहे। तर या दिवशी घरातल्या व्यक्तींनी जर जलकुंभाची पूजा करून तो दान देतात, तसेच पाहिले तर तहानलेल्यांना पाणी द्यावे हे त्याचे प्रतीक आहे। या महिन्यात म्हणजे वैशाखात उन्हाची तीव्रता जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली असते, त्यासाठीच आपल्या संस्कृतीने जलदानाचे महत्त्व सांगितले आहे। मनुष्य प्राणीमात्रांना वृक्षवेलींना पाणी देऊन जीवनदान द्यावे। थोडक्यात अक्षय तृतीया या तिथीमुळे एक जीव दुसऱ्या जीवाचा, मग तो प्राणी मनुष्य वन्य वृक्ष कोणताही असो, त्याला जलदान करून तृप्त करावे हा आपल्या संस्कृतीचा एक नियम आहे, आणि त्याचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे जलकुंभदानाचं किंवा जलदानाचं। त्यामुळे या दिवशी नक्कीच या गोष्टी करायला विसरू नका, आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या दिवशी होईल तेवढी जास्त घरामध्ये शांतता आणि आनंदाचं वातावरण ठेवायला विसरू नका। व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे समजून घ्या, सगळ्या गोष्टी तुम्हाला नियमाने सांगणं गरजेचंच होतं, म्हणून सगळ्या गोष्टी नियमाने तुम्हाला सांगितलेल्या आहेत। तर अशा प्रकारे बाकीच्या सर्व गोष्टी करायच्या आहेतच आपल्याला अक्षय तृतीयेला, पण पितरांची सेवा, पितराच्या नावाने अन्नदान किंवा जलकुंभदान असेल या सगळ्या गोष्टी करायला विसरू नका। आणि हो, अक्षय तृतीयेला जर तुम्हाला हे जलकुंभदान करताना कोणी भेटलं नाही तर तुम्ही दुसऱ्या दिवशी देखील दान करू शकता, फक्त त्यातलं जे पाणी आहे ते व्यवस्थित ते टाकून द्या झाडांना। दुसऱ्या दिवशी पूजा उचलताना त्यातलं जे पाणी तुळस सोडायची, सगळ्या झाडांना तुम्ही पाणी टाकू शकता, ते तुळशीमध्ये टाकायचं नाही। त्या पितरांनी राणी केळीतलं पाणी किंवा जलकुंभातलं ते डायरेक्ट तुम्हाला काय करायचं, परत ते ओतून दिल्यानंतर स्वच्छ धुवून स्वच्छ परत पाणी भरायचं आणि मग ते दान करायचं आहे तुम्हाला। तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल की कशा प्रकारे संपूर्ण माहिती मी शेअर केली आहे। तरी सुद्धा काही अडचण किंवा काही शंका किंवा काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।